अहो लेखक, थांबा जरा, आमच्याकडे पाहाल तर खरं. मी मागे वळून पाहिलं. गजा सोमन मला हाक मारीत होता. गजाच्या डाव्या कानाखाली एक नया पैशा एवढा काळसर चट्टा आहे. त्याला ती तशी जन्मखून नसती तर मी गजा सोमन हे त्यानं स्वतः सांगितलं असतं तरी मी ते चटकन खरं मानलं नसतं. एवढा तो खराब झाला होता. मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो पुन्हा म्हणाला, आमच्याकडं पाहाल तर खरं. मी त्याचा हात पकडीत म्हणालो, बोला गजाभाऊ, काय म्हणताय? आम्ही काय म्हणणार, आणि म्हणायचं असलं तरी आमचं ऐकतो कोण? ऐकवणार का? मी ऐकतो. तू ऐकणारच. अनुभव गोळा करणं हे भांडवल तुमचं, खरं ना? गजा असं नेहमी म्हणतो. मी मग खुलेपणानं म्हणलो, काय करणार, लेखक म्हणून छाप मारून घेतलाय. अनुभव गोळा करायलाच हवेत. आयुष्यात सगळे अनुभव स्वतः मिळवायचं ठरवलं तर लेखन पुढल्या जन्मावर ढकलावं लागेल. तेव्हा ते शक्य नाही. मग तुझ्यासारख्यांना पकडायचं आणि काही मिळतंय का बघायचं. एवढा मनमोकळा कबुली जवाब गजाला अपेक्षित नसावा. तो माझ्याकडे पाहत राहिला. दारावरून जाणाऱ्या पोस्टमनला अडवून काही आहे का असं आपण ज्याप्रमाणे उगीचच विचारतो तसं मी गजाला म्हणलो, मग काही आहे का? पुष्कळ आहे. झेपायचं नाही तुला. तू सांग तर खरं, झेपेल की नाही त्याचा विचार मी मग करीन. चल मग माझ्याबरोबर. मी गजाच्या मागून जाऊ लागलो. मला आता सगळं समजणार होतं. जे मी 4 लोकांकडून त्यांच्या दृष्टिकोनातून गजाबद्दल ऐकलं होतं ते आता प्रत्यक्ष गजा मला ऐकवणार होता. त्याची व्यथा, त्याची संसारगाथा मला आज खऱ्या स्वरूपात समजणार होती. ती कहाणी सुखावह नव्हती. दुःखच ऐकावं, पाहावं लागणार होतं. पण तरीही मला ते ऐकायचं होतं. कारण इतरांकडून समजणाऱ्या वार्ता अतिरंजित, विकृत असतात. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी एवढ्या भडक नसतात. मग खरीखुरी कथा समजली की आपल्याला हलकं वाटतं. आताही मला गजाच्या मागून जाताना हेच वाटत होतं की त्याचे व विद्यावहिनीचे संबंध एवढे बिथरले नसावेत. गजा आणि मी एका मोठ्या आलिशान हॉटेलात शिरलो. भला मोठा हॉल, चकचकीत टेबल, तुरळक गिऱ्हाईक, आदबशीर वेटर्स, मंद प्रकाश, उजव्या हाताला काउंटर, काउंटरच्या मागे मेजनाईनवर जाण्याचा जिना, जिन्याखाली छोटंसं ॲक्वेरियम, एकंदर भलताच आब. वातावरण मखमली स्पर्शासारखं हळुवार, मृदू आणि भारावून टाकणारं. आम्ही कोपऱ्यातलं टेबल अडवलं. कपड्यांची इस्त्री बिघडू न देता वेटर टेबलाजवळ आला. एका प्लास्टिकच्या पिशवीत बसवलेलं मेनू कार्ड त्यानं समोर ठेवलं. चहा आणि सँडविचेस. गजानं ऑर्डर दिली. वेटर दूर गेल्यावर गजानं हसत विचारलं, बोला लेखक, कौटुंबिक कथा हवी की प्रणय कथा? साहस का सात्विक? शृंगार कथा की ग्रामीण? फॅन्टसी हवी की रिअलिस्टिक? मी गप्प होतो. गजा परत माझा हात पकडीत म्हणाला, काय बरोबर आहेत ना शब्द सगळे? बरोबर आहेत. मग काय मागू? कौटुंबिकच दे, मी मुद्दाम म्हणलो. गजाचा चेहरा बदलला, उतरला. मग तो कठोर दिसू लागला. टेबलावरचा ग्लास त्यानं ओठाला लावला. रिकामा करीत त्यानं ग्लास टेबलावर ठेवला. काळ्या काचेत पडलेल्या ग्लासाच्या प्रतिबिंबावर नजर स्थिर करीत, कौटुंबिक? असा तिरस्कारयुक्त स्वर त्याने काढला. नंतर माझ्याकडे पाहत म्हणाला, शेवटी असं खोटं, फसवं हेच लेखक लोकांना हवं असतं. तसं वाचकांना हवं असतं. साफ चूक. वाचकांना सत्य हवं असतं. ते देण्याची ताकद लेखकांच्यात नाही. म्हणून गुलगुलीत प्रेमाच्या नावाखाली अवास्तव गप्पा आणि कौटुंबिक लेबलावर अतिरंजित थापा ह्या तुमच्या कथा. तुम्हाला खरी आग समजली नाही. खरे संघर्ष समजले नाहीत. नवऱ्यानं डोळे वटारल्यावर गप्प बसणारी बायको किंवा बायकोसमोर नाकदुऱ्या काढणारा पुरुष, एवढीच तुमची धाव. तुम्हा लोकांना होम दिसतो तो फक्त मांडवातला. पुढं अख्ख्या कुटुंबाची, नंतर त्यात पडलेली आहुती, ती तुम्ही पाहू शकत नाही. गजाला थांबवावं कसं हा मला प्रश्न पडला. एवढ्यात सिलोन रेडिओ मदतीला आला. कुठल्या तरी सामाजिक चित्रपटाची जाहिरात एकदम चालू झाली. तेवढ्यात कॅशियरनं रेडिओचा अभावितपणे वाढलेला आवाज कमी केला. तिकडे कटाक्ष टाकून गजा कडवटपणे म्हणाला, हे चित्रपटही बुक्कड. 11,000 फूट नायक नायिकेंची पळापळ आणि शेवटच्या 1000 त्यांचं मिलन आणि लग्न. लग्न ही काय सुखांतिका म्हणायची?
11,000 फुटात जे काही सौख्य असतं त्याची शेवटी वाट लावतात लग्न दाखवून. टेबलावर सँडविचेस व चहाचा ट्रे आला. गजा भेसूर हसला. मी त्याच्याकडे पाहत बसलो होतो. टेबलावरची बशी माझ्यासमोर सरकवीत तो म्हणाला, जा ना देव. मी सुरुवात केली. गजानं मध्येच विचारलं, तुझं कसं काय चाललंय? ठीक. वहिनी बाबा लोक माझ्या कौटुंबिक स्वास्थ्याची खबर देताना मला चमत्कारिक वाटत होतं. गजा निर्विकार होता. माझ्याशी गप्पा मारल्यानं गजाला मनस्ताप होईल याची मला धास्ती वाटत होती. गजा चहा घेत होता, पण त्याचं लक्ष बाहेरच कुठेतरी होतं. गजा अगदी केविलवाना दिसत होता आता. त्याच्या गळ्याची हाडं वर आली होती, मान उंच दिसत होती, डोळे खोल गेले होते आणि एकूण सगळा चेहराच करून वाटत होता. मला त्याचे अनेक चेहरे आठवत होते. ऐन लग्नातला, रिसेप्शनच्या वेळेचा, त्याला पहिला मुलगा झाला तेव्हाचा, संसार नोकरी सांभाळून तो MA पास झाला तेव्हाचा, असे अनेक चेहरे डोळ्यासमोर येत होते. केव्हा तरी त्याचा असा म्लान, शिक्षणाचं तेज लुप्त झालेला चेहरा पाहावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं. खाणं पिणं सोडून मी गजाकडे तसाच पाहत बसलो होतो. तेवढ्यात गजाचा चेहरा एकाकी बदलला. त्यानं माझा हात पकडला. तुला गंमत दाखवतो, पहा. मी काउंटरकडे पाहिलं. तिथे एक रुबाबदार गृहस्थ उभा होता. मॅनेजरशी तो काहीतरी बोलला आणि मग मोठ्यांदा हसत हसत तो जिन्याकडे गेला. त्याच्या सुटाबुटाचा, सेंटचा वास इथवर आला. पाहिलंस? हो, पण त्यात विशेष काय? तो एक अहमदाबादचा व्यापारी आहे. दिसतोच आहे बडा. त्याचं नाव मगनलाल. मगनलाल? इथं सांगण्याचं खरं नाव माहीत नाही. तो आता वरती 4थ्या मजल्यावर जाईल. तिथं त्याच्यासाठी राखीव खोली आहे. तो बघ तो मॅनेजर आता फोन करील. ह्या हॉटेलच्या मागेच एक मोठं ऑफिस आहे. त्या ऑफिसातल्या एका मुलीला हा फोन जाईल. लंचला जाते आणि अर्धा तास उशीर होईल असं सांगून ती मुलगी मग इथे येईल. असं? मला कल्पनेनंच काहीतरी व्हायला लागलं. ती भावना कशी होती हे मला कळेना. ती चीड होती, राग होता, तिरस्कार होता, का कुठंतरी हेवा आणि मत्सर होता? असला धीट व्यवहार करण्याचं धाडस आपल्यात नाही याची हुरहुर होती. काय काय मनात वाटलं काही सांगता येईना. घोगऱ्या आवाजात मी विचारलं, खरं सांगतोस? पाहशीलच आता प्रत्यक्ष. मॅनेजरनं फोन खाली ठेवला. मग त्यानं इंटरकॉम फोन उचलला आणि नुसतं S म्हणून परत फोन खाली ठेवला. गजा परत सांगू लागला, ती मुलगी आता येईल, सरळ वर जाईल. अर्ध्या पाऊण तासाचा मामला. जरा कपडे ठीकठाक केले, तोंड धुतलं, पावडरचा थर मारला की झालं. पुन्हा ऑफिस. हू नाही चू नाही. अजून खरं वाटत नाही. पहाच ना मग. इथं येणारी ती एकटी मुलगी नाही, कितीतरी येतात. सगळं ठरलेलं असतं. कुणाला कळेल हा धोका नसतो. रिस्क तर काहीच नाही. एवढी प्रत्येकजण सावध असतात. कुठं काय बिघडतं मग? गजा शांतपणे सांगत होता. ह्या असल्या विषयावर गजा कधी बोलत नसे. तसा तो फार सोहळा होता अशातला भाग नव्हता. तरी त्याचे विषय सगळे निराळे असायचे. राजकारण, नाट्य, साहित्य यावर तो हिरिरीनं बोलायचा. कुशल बुद्धी आणि शिक्षणानं प्रगल्भ झालेले विचार ह्या 2 गुणांनी स्त्रीविषयी चघळण्यात लज्जत वाटली नव्हती. पण आज तो ह्या व्यतिरिक्त काही बोलत नव्हता. गजाचं बोलणं चालू असतानाच ती मुलगी आली. ती मुलगी पाहताच मी थिजून गेलो. तिची कांती, तिची चाल, तिची नजर, तिची पाहण्याची लकब, गुडघ्यापर्यंत लोंबणाऱ्या जाड वेण्या. छे, हे असलं सौंदर्य राजवाड्यात शोभायचं. काय रूप आहे, मी पुटपुटलो. त्यानंच घात केलाय, गजा लगेच म्हणाला. नाही रे, नाही सहन होत. एवढ्या गोंडस मुलीनं किती पवित्र राहायला हवं. हे असले उद्योग काय करायचे? तुला नाही कळणार. मी सांगतो. मी या सगळ्या प्रकारचा अभ्यास केला आहे. त्यातलं सत्य मला ठीक सापडलंय. आता हीच मुलगी पहा. चांगली कोकणस्थ ब्राह्मणाची लेक आहे. मी तिला ओळखतो. ती फॅमिली मला लांबून माहीत आहे. ही एकुलती एक आहे. हिला भाऊ होता, तो वारला. मग घरात हिलाच मुलासारखं मानण्यात आलं. ही तशी थोरा घरची लेक नाही, पण कुटुंब तसं सुखी. हिचं रूप तू पाहिलंसच.
पण ते आता जवळजवळ उताराला लागलेलं पाहिलंस. हिचा ऐन जवानीतला जोश तू पाहिला नाहीस. काश्मीरी सफरचंदाची बाग होती, बाग. सतेज, गहिरी आणि टच्च. तिथंच नडलं. ह्या असल्या मुलीचा पहिला मोठा शत्रू म्हणजे त्यांचं स्वतःचं सौंदर्य. नंबर 2चे शत्रू म्हणजे त्या सौंदर्याचं सतत कौतुक करून त्यांना जाणीव करून देणारे त्यांचे आईवडील. स्वतःजवळ जगावेगळं काहीतरी आहे याची शिकवण त्यांना नको त्या वयापासून मिळत राहते. आणि ह्यानंतरचे शत्रू म्हणजे पाश्चात्य चालीरीतीचं भ्रष्ट अनुकरण करणारा आमचा समाज. कॉलेजचं शिक्षण, त्या सहली, गॅदरिंग्ज, चित्रपट, त्यातली स्वप्नाळू खोटं जग आणि त्या तसल्या मुलींसमोर स्वाभिमान शून्य, पौरुषहीन गोंडा घोळणारे नालायक विद्यार्थी, हे सगळे त्या सौंदर्याचे पुजारी आणि त्या देवी देणगीला अहंकाराचं विष चढवणारे शत्रूही. मग ह्या असल्या मुलींच्या स्वतःबद्दलच्या अपेक्षा उंचावतात. मागणी घालायला आलेल्यांचे अपमान होतात. आईवडिलांकडूनही त्यांचं काही काळ कौतुक होतं. मग ह्या तशाच राहतात. नोकरी धरतात, कमवायला लागतात. मुलगी हातातून निसटल्याची जाणीव पालकांना होतही नाही. घरात पैसा येतो, मुलगी प्रसन्न दिसते, लग्नाचं वय निघून जातं. त्या मुलीला, तिच्या पालकांना एका गोष्टीची मात्र जाणीव नसते, ती ही की आपण ज्या अहंकाराची व सौंदर्याची जोपासना केली त्यायोगे आपण निसर्गालाच डावललं आहे. पण तो आपलं काम चोख करतो आणि मग केवळ सुरक्षितता आहे, काय बिघडलं असं म्हणत ह्या घरंदाज मुली कोणताही मगनलाल म्हणवणारा माणूस जवळ करतात. दिस इज लाईफ. गजानन गप्प बसला. तो आत जळत होता. त्याच्या हातांच्या मुठी झाल्या होत्या. खोल गेलेले डोळे गुंजासारखे लकाकत होते. त्याच्या मानेवरच्या शिरा ताठल्या होत्या. समजुतीच्या स्वरात मी म्हणलो, शांत हो, शांत हो, शांत हो. कसा आणि का? मी जळालोय, पार करपलोय. मला कोणाचीही कीव येत नाही, कोणाचंही ऐकावंसं वाटत नाही. ऑल हंबग. चल लिही, मी सांगतो ते, मी दाखवतो ते, पहा, सांगतो ते, ऐक. ती मुलगी आता वरच्या खोलीत गेली. दाखवू ती खोली, खात्री करून घे. नसेल पाहायची तर माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या गोष्टीचा मी नायक होतो. माझ्यावर लिही. मला काय वाटतं सांगू? स्त्रीचा उपयोग फक्त तिचा उपभोग घेतला जाईपर्यंतच. उपभोग घेतला गेला की ती संपली. मग ती जगली काय, मेली काय? खरं म्हणजे गळा दाबून तिला मारलीच पाहिजे. सौंदर्याचा टेंभा मिरवणाऱ्या सगळ्या मुलींना अशा मारल्याशिवाय सुधारणा व्हायच्या नाहीत. लिहितोस असले विचार? लिहितोस त्या मघाच्या मुलीवर? मी गप्प होतो. जरा शांततेनं तोच म्हणाला, नकोच लिहू हे पण. कारण ही अशी माणसं फार थोडी आहेत. ही एवढीच माणसं म्हणजे समाज नाही, पण सौंदर्य शस्त्र म्हणून वापरणाऱ्या मुली आहेत. त्यांचं काय? जाऊ दे, तू नको काळजी करूस. तू कथा लिहिणार. वर्तमानपत्रातून फुकट चर्चा. स्वतः प्रसिद्ध व्हावं म्हणून अशा कथा लिहितोस असा तुझ्यावर आरोप व्हायचा. भगिनी मंडळातून निषेध व्हायचा आणि मग जाहीर माफीची पाळी यायची. त्यापेक्षा अवास्तव कौटुंबिक सुखांतिका परवडल्या. गजा सोमनचा मी निरोप घेतला, पण मस्तक कसं भनानून गेलं होतं. गजाचा तो बेफाम झालेला चेहरा, त्याच्या स्वरातला कडवटपणा आणि त्याचबरोबर त्या अनामिकेचा मोहक चेहरा. आकर्षक बांधा यांनी माझी दिवसभर साथ केली. त्या तसल्या मुलीबद्दल जे काही ऐकलं त्यानं मी बेचैन झालो होतो. हे दर्शन फार भडक होतं, दाहक होतं, भीषण होतं. स्त्री, पुरुष, त्यांच्यातले संबंध, लग्नविधीतलं पावित्र्य, परंपरा, ह्या सर्वांवर तो फार मोठा आघात होता. आपल्या नकळत चांगले विचार, संस्कृती, संस्कार ह्या गोष्टी आपण किती जोपासतो, मानतो याची जाणीव असं काही ऐकावं लागलं म्हणजे होते. पण ह्या सर्व जाणिवेबरोबरच एक विचार मनात सतत पिंगा घालीत होता. दुपारी अलिप्तपणे बोलणारा गजा ह्या सर्व प्रकारांपासून कितपत दूर आहे, ह्या माहितीचा तोही अधूनमधून उपयोग करत असेल का? त्या एवढ्या मोठ्या शानदार हॉटेलची शान अशाच व्यवहारावर टिकली आहे का?
एवढं सौंदर्य, ऐश्वर्य अशा हिडीस गोष्टींवर अधिष्ठित असतं का? मग ह्या जगात विश्वास कसा ठेवायचा? काय जपायचं? ती अप्सरेसारखी मुलगी आपलं तारुण्य विकते, झुळझुळीत कपडे वापरते, आईबाप कानाडोळा करतात. वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठी ज्या सौंदर्याला अहंकार सोडत नाही तेच सौंदर्य हे असले हीन उद्योग करताना सगळं गुंडाळून ठेवू शकतं. गजा म्हणाला, असली माणसं ह्या जगात फार नाहीत, पण थोडी असली म्हणून काय झालं? अपुरी जागा, वाढती महागाई, जास्त मिळणारं उच्च शिक्षण ह्यापायी अशी वृत्ती वाढली तर? बाहेरगावच्या कोणत्याही सोम्यागोम्यानं यावं आणि सिगारेट ओढावी, एवढ्या सुलभतेनं घरंदाज मुलींचा उपयोग घ्यावा, ह्याचा अर्थ काय? गजा सोमन भेटला, भलतंच विश्व दाखवून गेला. मला वाटलं तो स्वतःचं काही बोलेल. काय बोलणार पण? किती दिवस त्याच विषयावर बोलणार आणि बोलून उपयोग तरी काय? तशी गजा सोमनच्या संसाराची मला खडानखडा माहिती बिलकुल नव्हती. बायकोचं आणि त्याचं पटत नाही एवढंच कानावर यायचं मागे. अधूनमधून तो भेटायचाही, पण मुद्दामच हा विषय कोण काढणार? मी म्हणायचो, बारीक सारीक खटके सगळ्यांचे होतात, त्यात काय विशेष? पण मग जरा भडक बातम्या कानावर येत राहिल्या. विद्यावहिनी नूतन अपत्याला घेऊन कायम माहेरी गेल्याची बातमी जशी मला कर्णोपकर्णी समजली, तशीच गजानं आपला मुलगा परत आपल्या घरी आणला ही कथा पण सांगोवांगीच समजली होती. कधीमधी गजा भेटत राहूनही मी घरचा विषय काढला नव्हता. आज नाही म्हटलं तरी गजा सोमन आणि त्याची बायको हा विषय 6-7 वर्ष तरी गाजतोय. विद्यावहिनी कोणाबरोबर तरी फिरताना दिसते अशी बातमीही कानावर आली होती मध्ये केव्हा तरी. पण असल्या बातम्यात मला फारसं इंटरेस्ट नसतं. नेहमी वाटायचं ते इतकंच की गजा सोमनसारख्या ब्राईट करिअरच्या माणसाच्या नशिबी हे असं काही नको होतं. रात्रीचं जेवण आटोपल्यावर मी परत एकटाच बाहेर पडलो. डोक्यात अद्यापि गजा होता, ती मुलगीही होती, सगळंच होतं. बाहेर पडलो, चौपाटीच्या दिशेने चालत राहिलो. काही अंतर चालतो न चालतो तोच कानावर हाक आली. आता कोण? असं म्हणत मी मागे पाहिलं. पाहतो तो गजा सोमनचे वडील, आप्पा सोमन. तेच, नेहमीप्रमाणे आखूड धोतर वर हाफ शर्ट, त्यांची उंची वाजवीपेक्षा जास्त, हातात काठी. माझ्यापाशी येत ते म्हणाले, लांबून दिसलास, ओळखीचा वाटलास, हाक मारावी की नाही ह्या विचारात पडलो. तू नसलास तर व्हायची पंचायत. जरा कमी दिसतं रात्रीचं. आप्पा, मग बाहेर कशाला पडलात रात्रीचं? पाय वगैरे घसरला, काही खुपलं? अरे आमचा दिनू आजारी आहे रे. दिनू? नातू, गजाचा लेक. त्याला बरं नाही. मग गजानं आणलं असतं औषध. त्याचा कुठं हल्ली पत्ता आहे घरात? माणसात नाही तो हल्ली. आला तर येतो, नाही तर नाही. दुपारी गजा भेटला हे सांगावं की नाही ह्याचा पूर्ण विचार व्हायच्या आतच मी म्हणून गेलो, दुपारीच भेटला होता आज. त्या फोर्टमधल्या हॉटेलात भेटला असेल, आप्पा पटकन म्हणाले. आप्पांच्या त्या शब्दाला निराळा स्वर लागला होता. आप्पांना ती कहाणी माहीत असणार काय? मी गप्प बसलो. हेच उत्तर आप्पा समजले, स्वतःशी हसले. ते हसणं नव्हतं, मला तो हुंदका वाटला. चल येतोस? आप्पांनी विचारलं. येतो. समोरच्या हॉटेलात आम्ही गेलो. खुर्चीवर बसता बसता वेटर आला. आप्पा लगबगीनं म्हणाले, काही मागवू नकोस, नुसता थोडा वेळ काढायचाय. वेटर निघून गेला. आप्पांनी विचारलं, काय म्हणतोय गजा? बोलला का नीट? मी मान हलवली. काय सांगणार? बोलला असेल तर ठीक, हल्ली मित्रांशी पण नीट बोलत नाही असं ऐकतो. माणसात येतो तर अधूनमधून. का? चांगलं बोलला की. बायकांबद्दलच ना पण. त्या हॉटेलातल्या कहाण्याच ऐकवल्या असतील. आप्पांना काहीच अज्ञात नव्हतं, पण आता लपवण्यात काही अर्थ नव्हता. मी हो म्हणालो. आप्पा नेहमीच्याच थंड शांत स्वरात म्हणाले, एवढा हुशार मुलगा, सगळीकडे चमकणारा, पदवीधर, पण पहा अवस्था. परवाच मोठी डिपार्टमेंटल परीक्षा पास झाला. 75 रुपये पगार वाढला, पण ऑफिसातही केव्हा केव्हा नसतो. माणसं सगळी सज्जन आहेत, त्यांना बहुतेक इतिहास माहीत आहे, सगळी सांभाळून घेतात. काय करायची पण ती वरची जागा आणि पगार? खरं होतं आप्पांचं. आप्पांच्या स्वरात उपहास काठोकाठ होता. माणसाची वृत्ती
त्याचा तिरस्कारही होता, पण तरीही ते शांत होते. गजाननापेक्षा जास्त विवंचना आप्पांना होती, तरी वयोमानानुसार त्यांना तोल सुटत नव्हता. पुन्हा ते म्हणाले, माझ्यासमोर 3-4 यक्ष प्रश्न आहेत. मरणापूर्वी त्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. कुणीही द्यावीत, पंडितांना द्यावीत, तत्त्ववेत्यांनी द्यावीत, किंवा प्रेम प्रेम म्हणून वेड्यापिशा होणाऱ्या एखाद्या तरुणीनं द्यावीत. माझं समाधान व्हावं एवढीच इच्छा. सांगतोस? आप्पा, मी काय सांगणार? पहा प्रयत्न करून. प्रेमातलं मला काही समजत नाही. तू आमच्या गजाननच्या पिढीतला. मला एक फार मोठा प्रश्न पडलाय. आमच्या सूनबाईचा. आता सून म्हणता येणार नाही, पण तोंडातला तो शब्दच जात नाही. हां, तर काय सांगत होतो? तर विद्याचं लग्नाच्या आधी म्हणे प्रेम होतं. लग्न झाल्यावर 2-2.5 वर्ष संसार झाल्यावर, एक मूल झाल्यावर संसारावर लाथ मारून प्रियकराकडे जाण्याचं धैर्य ज्या मुलीत होतं, तिनं लग्नापूर्वीच हे धैर्य का नाही दाखवलं? ती संसारात का पडली? आमच्या घराचं तिनं असं माळरान का केलं? तिला हा अधिकार कोणी दिला? गजाननसारख्या मुलाला तिनं काय दिलं? काही दिवस सौख्य, एक मूल आणि कोणत्याही विद्यापीठाला देता येणार नाही अशी पदवी, ती म्हणजे बीजवर. काय और कोडं आहे हे? आणि ते आमच्या वाटणीला काय यावं मला सुटत नाही. गजाची अवस्था तू पाहिली असशीलच. तुझ्याकडे उत्तर आहे या कोड्याचं? मी गप्प होतो. विचारांनी माझं मस्तक फुटायची वेळ आली होती. मी ग्लासभर पाणी प्यायलो. आप्पांनी परत सुरुवात केली. आता दुसरा प्रश्न. विद्या माहेरी गेली. पुन्हा कधीही आमच्या घरात पाऊल टाकायचं नाही या निर्धारानं. एक आपला पेच टाकायचा म्हणून आम्ही निरोप पाठवला. मुलगा आम्हाला हवा. आणि काय सांगू, संध्याकाळी निरोप आला, मुलाला केव्हाही येऊन घेऊन जावं. मी त्याच रात्री गेलो. म्हटलं एवढं गोंडस पोरगं, नकोच त्या महामायेकडे राहायला. आमचा आपला तर्क होता की वासरामागं गाय तशी लेकरामागं माय. पण तसा निरोप आला. गजा मुलाला आणायला जायला तयार नाही. मलाच जावं लागलं. आणि काय सांगू रे तुला, मुलाच्या कपड्याची पिशवी भरून बाजूला ठेवली होती. बिचारं लेकरू झोपलं होतं. ती पिशवी आणि ते लेकरू, अवघं 1.25 वर्षाचं पिल्लू घेऊन मी निघालो. आणि काय सांगू पोरा तुला, कुणी एखादा मुकाही घ्यायला पुढे आलं नाही रे. आप्पांचा कंठ दाटून आला. त्यांचं अंग कापू लागलं. धोत्राचा सोंगा त्यांनी डोळ्याला लावला. हुंदके दावीत ते रडू लागले. मी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. त्या स्पर्शानं ते आणखीनच गदगदायला लागले. जरा वेळानं त्यांनी स्वतःला सावरलं. डोळे कोरडे केले. मी त्यांना पाणी प्यायला लावलं. जरा वेळानं घड्याळाकडे पाहत ते म्हणाले, निघायला हवं. डॉक्टरांकडून औषध आणायचं आहे. आता ती गेली असेल. कोण ती? तेच सांगणार आहे. काल ह्याच्या आधी जरा मी दवाखान्यात गेलो. तिथं विद्या आली होती तिच्या नव्या मुलाला घेऊन. म्हणजे? होय, वर्षापूर्वीच तिनं दुसरं लग्न केलं. तिला लगेच अपत्यही झालं. काल त्या आजारी मुलाला घेऊनच ती आली होती. डॉक्टरला म्हणत होती, हे मूल म्हणजे माझा प्राण आहे. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर हे वाचायलाच हवं. प्रयत्नांची शिकस्त करा. गंमत पहा, दिनू पण आजारी आहे. त्याचा तो भाऊच म्हणायला हवा. तोही आजारी आहे. दोघंही शतायुषी होत. पण मग 2-2.5 वर्षापूर्वी दिनकरला रातोरात आमच्याकडे पाठवताना विद्येचं मातेचं अंतःकरण कुठं होतं? कशी संगती लागायची? तुम्हा लेखक लोकांचं मानसशास्त्र कुठे आहे ते आता? त्यात ह्या प्रश्नाला उत्तर आहे की नाही? तिकडे गजा तसा होऊन बसलाय. 35शी पुरती उलटायच्या आतच त्या माणसाची आसक्ती जळून गेलीये. जीवनात जगण्यासाठी मोह ही आवश्यक बाब आहे. पण गजाच्या आयुष्यातला मोहच संपला. तो ज्या हॉटेलात जातो त्या हॉटेलात काय चाललंय ते मी ऐकून आहे. गजा तिथं जातो, पण तेवढ्यापुरताच. त्याला बाहेरचा नाद लागला असता तरी त्याचं मला वाईट वाटलं नसतं. मन मारून विकृती निर्माण करून घेण्यापेक्षा व्यसन परवडलं. तीही भूकच, निसर्गानं निर्माण केलेली भूक. मारण्यात काय अर्थ? पण तसा होत नाही तो. त्याचा मोह जळालाय. आसक्तीचा लोभ झालाय. कसं व्हायचं उभे आयुष्यभर?
त्याची आसक्ती संपली, वास्तव संपलं, प्रेम संपलं, भावना संपल्या. माझ्या आधी तो म्हातारा झाला. मी पुन्हा तरुण झालोय आणि त्याचा संसार करतोय. आम्ही उठलो, बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मी म्हणालो, एका बाईपायी 2 पोरके झाले. दोघे कोण? गजानन आणि त्याचा मुलगा. चूक, साफ चूक. फक्त गजाननच पोरका झालाय. गजाननच्या पोराचं काय घेऊन बसलात? ते एवढंसं पिल्लू, त्याला काहीच कळत नाही. लहान मूल तसं पोरकं कधी होत नाही. अशा मुलावर इतर अनेक धावून धावून प्रेम करतात. ज्याला आईच्या प्रेमाचा थोडा तरी लाभ झालाय त्याला आई विना भिकारी ह्याचा अर्थ समजतो. पण ह्या असल्या आयांच्या मुलांना ह्या कविताच खोट्या वाटतात. आईपेक्षा त्यांना इतर मोठी वाटतात. पण मोठ्या माणसांचं तसं होत नाही. प्रेम कुणाचं हवं ह्या संबंधी त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांना हव्या त्या व्यक्तीपासूनच प्रेमाची भूक असते. जिथं पसंती नापसंतीचा हिशोब सुरू होतो तिथंच अपेक्षाभंगाचा उगम होतो. म्हणून तुला म्हणतो, गजाननचा मुलगा मजेत आहे. तो नाही पोरका. माझा गजा पोरका झालाय. अप्पांचं प्रत्येक विधान बिनतोड होतं. माझ्याजवळ कसले शब्द राहिले नव्हते. धीराचे नव्हते, सांत्वनाचे नव्हते. मला आता अप्पांचीच काळजी वाटत होती. मी म्हणलोही तसं. अप्पा परत म्हणाले, माझी कसली चिंता करतोस? मी मजेत आहे. मन रमवायला मला जागा आहे. आमच्या गजाला काही राहिलं नाही. त्या हॉटेलात जातो स्त्रीची विटंबना पाहायला. त्याला त्याच्यातच लज्जत वाटते. त्याला माझा एक निरोप सांग. म्हणावं, एका स्त्रीचा राग सगळ्या स्त्री जातीवर काढू नकोस. स्त्रीची अशी कुचेष्टा चाललीये ती पाहत बसू नकोस. माणसात ये, पुन्हा लग्न कर. संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल जायचं नसतं. ती पार करायची असते. त्याला सांग एवढं. माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याला तुम्ही सांगा, माझा निरोप द्या. अप्पा पाठ वळवून दवाखान्याकडे जाऊ लागले. मध्येच त्यांनी धोतराचा सोगा डोळ्याला लावला. गजा सोमनला मला अप्पांचा निरोप द्यायचा होता.